एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारांचे धाडस प्रचंड वाढले असून आता राजकीय नेत्यांवर भररस्त्यात प्राणघातक हल्ले होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर 19 एप्रिल रोजी रात्री उशिरा 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात जाधव हे गंभीर जखमी झाले आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी संजय जाधव यांनी गावातील एका तरुणाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला त्याच वादातून झाला असावा का असा संशय व्यक्त केला जातो आहे. तो व्हायरल व्हिडिओ आणि आता झालेला हा प्राणघातक हल्ला या दोन्ही गोष्टींची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे सिरसाळा येथून अतुल बडे यांनी.